सोलापूरमध्ये शिकाऊ डॉक्टरला शिवीगाळ करण्यात आली आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे। मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमिना दस्तगीर पठाण असं या आरोपी महिलेचं नाव आहे। आरोपीच्या मुलीवर काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि हे कळताच मुलीच्या आईने शिकाऊ डॉक्टरांना शिवीगाळ केली, मारहाण केली होती। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। अनिकेत, काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता आणि आता सध्या नेमकं या प्रशासनाकडून म्हणजे रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भातली काही माहिती समोर येते का? नक्कीच रित्या आपण पाहायला गेलं तर सोलापुरातील शासकीय रुग्णालयामधील शिकाऊ डॉक्टरला एका महिलेने चापट आणि शिवीगाळ केल्या प्रकरणात आता तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी महिलेची मुलगी जी आहे ती काही दिवसांपासून सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत होती, मात्र तिचा उपचारादरम्यान जो आहे तो मृत्यू झाल्यानंतर ना आईने जे आहे म्हणजे जे आरोपी आहे दस्तगीर पठाण अमिना दस्तगीर पठाण या महिलेने जे आहे ते शिकाऊ डॉक्टरला जोरात अशी चापट मारली आणि मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केल्या प्रकरणी सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। MD तय्यब यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर एकीकडे कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण सोलापुरातील डॉक्टरांचा जो आहे तो संप सुरू आहे, मोर्चा सुरू आहेत आणि हेच कारण त्या महिलेने जे आहे ते डॉक्टरला सुनावलं। खरं तर आमच्या रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातंय, याच राग भावनातून केलं असल्याचं त्या महिलेचं म्हणणं होतं। मात्र निश्चित अनिकेत, आणि या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय घडतंय, पुढे काय नेमकी कारवाई होते हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।